महत्त्वाची बातमी येते. विद्येचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे येथून पुण्यामध्ये राजरोस तसेच लेट नाईट चालणाऱ्या पब आणि बारच्या हप्त्यांची सुषमा अंधारे, आमदार रवींद्र धंगेकर यांनी एक्साईजच्या कार्यालयात जाऊन यादी वाचली आहे. हप्त्यांच्या रकमेसह वसुली करणाऱ्या एजंटांची ही नावं आता समोर आली आहे. सुषमा अंधारे, रवींद्र धंगेकरांनी केलेल्या आरोपांवर मात्र एक्साईज अधिकाऱ्यांनी घुमजाव केलाय. पुण्यामध्ये सुरू असलेला राजरोसपणे पब आणि बारचा कारभार आता चव्हाट्यावर येतोय. याबाबत सुषमा अंधारे, आमदार रवींद्र धंगेकर यांनी सर्व पुराव्यांनिशीच एक्साईज कार्यालय गाठत या सर्वांवर काय कारवाई करणार असा जाब विचारलाय. तुम्ही काय स्वतःला शहाणे समजता का? उद्ध्वस्त केलं पुणे मागे घेणार का ना? तुम्हाला लाच कशी वाटत काय? बरं म्हणताय खोटे. तुम्ही काय विधानसभेत पत्र उत्तर द्यायला उभे राहिले का माझ्याशी? ललित पाटीलचं प्रकरण या वेळेला पुण्यामध्ये रस्तेसाठी कसे सापडले यावर आम्ही अहमदनगर परिसर लेट नाईट माफिया आहे, एजंट जॅक्स आहे, बॉलर आहे, 2 BHK, दिमोरा आहे, मिलर आहे, टीप आहे, बॅक स्टेज आहे आणि असे अनेक 2-2-70 लाखाच्या पेक्षा जास्त तुम्हाला याच्यामध्ये हप्ते मिळतात. तुमचे वसुलीची नावं घेतो बघा. पहिला आहे कॉन्स्टेबल सुरू आहे, पडवळ, बाळासाहेब राऊत, राहुल रामनाथ आणि सुप्रिटेंडेंट आपलं चरणसिंग राजपूत. हे तुमच्या आशीर्वादाखाली चाललेले धंदे. पुणे महानगरपालिकेने तुम्हाला परवाने इन्व्हेस्टिगेशन नाही दिलं तर तुम्ही चालवले कशी? हे पब चालले कसे? आणि या पबमध्ये तुम्ही जे नियमावली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर 4-4 वाजेपर्यंत हे सगळे चालतात. तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी. आणि तुम्ही जे करताय ना हे चुकीचं करताय, हे तुम्हाला आम्ही बोलायला आलोय. आता आम्ही सरळ बोलतो, याच्यापुढे सरळ बोलणार नाही. आमच्यावर काय ऍक्शन पोलिसांनी घ्यायची ते घेऊ द्या, पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना, नागरिकांना आमची मुलं नसताना आपण होऊन देणार नाही. तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करताय ताई, प्रत्येक ठिकाणी यांची वसुलीची यादी ही आणि माझ्याकडे व्हिडिओ आहेत तुमच्याकडची लोक पैसे घेताना, ही फक्त तुम्हाला यादी आणली. म्हणजे याचा तुम्ही विचार करा की आमचं काम किती व्यवस्थित चाललंय. आणि आम्ही आता गप बसणार नाही. आम्हाला पोलिसांनी काय करू द्या, गव्हर्नमेंटनी काय करू द्या. आम्ही रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते, आम्ही रस्त्यावर उतरणारे सुषमाताई आहेत, मोहनदादा आहे, गाजा भाऊ. आम्ही सातत्यानं समाजाच्या हिताचं काम केलं. साहेब तुमच्याकडे आम्ही चहा प्यायला कधी आलो नाही. सगळ्या माध्यमांच्यासाठी एकदा यादी मोठी वाचली पाहिजे. लेट नाईट, द रूफटॉप वाले, द माफिया 1 लाख रुपये, एजंट जॅक्स प्रत्येकी आउटलेट 50,000, टोटल 10 ते 12 आउटलेट, बॉलेर 2 लाख महिना, 2 BHK 1 लाख, राजबहादूर मिल्स, दिमोरा 1 लाख, राजबहादूर मिल्स, मिल्स 1 लाख, राजबहादूर मिल्स, TTF रूफटॉप 5,000 बानेर, बँक स्टेज 90,000 विमाननगर अँड नॉर्थ वार्ड. त्यानंतर यामध्ये स्काय स्टोरी 50,000, जिमीदा धाबा 50,000, पाषाण, टोनीदा धाबा 50,000, आयरिश 40,000, टल्ली टून्स 50,000. यासोबतच ऍटमॉस्फिअर 60,000, रूड लॉज 60,000, द टिप्सी हॉर्स 60,000, 10 फॉरेस्ट रेस्टोबार 50,000, 2 BHK 24K बालेवाडी विमाननगर सेनापती बापट रोड 1.5 लाख, कॅफे CO2 हॉटेल भूकंप 1 लाख महिना, कोकोरिको हॉटेल भूगाव 71,000 रुपये, स्मोकी बीच हॉटेल भूकुम 75,000 रुपये महिना, सरोवर हॉटेल भूगाव 1 लाख महिना, जिप्सी हॉटेल भूकंप 50,000 महिना, साईबा हॉटेल 30,000, वाईन शॉप माल ठेवणारे सनी होरा यांचे 18 हॉटेल बार, 2 वाईन शॉप, 3 बिअर शॉपी आणि इतर ढाबे 3.5 लाख, बाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे 66 बार, 30 वाईन शॉप, 35 बिअर शॉपी 5.5 लाख, होलसेल लिकर, कैलास जगताप व यांचे 11 बार, 8 वाईन शॉप, 9 बिअर शॉपी, 2.1 होलसेल. यादी फार मोठी आहे. आहेराची यादी वाचल्यासारखी यादी आहे ही. एक्साइज डिव्हिजन 12
प्रत्येकी 50,000 6 लाख, दारूचे होलसेल 32,